आशू ऐक, शुभू पम्मीदी मला त्यांच्याबद्दल काहीच ऐकायचं नाहीये. आणि ऐक, तू ना अजून काही दिवस मला फोन करू नको. नाही करणार, पण हा फोन खरंच खूप महत्वाचा आहे. पम्मीदी, तुला फोटोग्राफर बद्दल बोलायचंय ना? हो. मग नको. आशू अगं ऐक तरी, तू आत्ताच्या आत्ता पवन चक्कीच्या इथे जा. शुभूला भेटणं खरंच खूप महत्वाचं आहे, कारण शुभूचा अपघात झालाय. ऐक, अशा अवस्थेत चालायचं म्हटलं तर खूप उशीर होईल. काय करू? नाही नाही, जावं तर लागणारच आहे. वेळ वाया घालून चालणार नाही. चालतच जावं लागेल. ऐक, ताई ताई, मला हनुमान मंदिराजवळ सोडा. ताई, मला नगरला जायचंय, खूप महत्वाचं काम आहे. मंदिराजवळ तर नाही, पण त्याच्या अलीकडे एक चौक आहे, तिथे सोडलं तर चालेल ना? तुमचे खूप उपकार झाले ताई. अगं उपकार कसले, चल बस. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. जेव्हा सगळी नाती दूर जातात तेव्हा मैत्रीच साथ देते. आपली मैत्री टिकणार, मी टिकवणार. मग आता केव्हा भेटायचं? तुम्ही म्हणाल तेव्हा. उद्याच? वचन दिले. ही मैत्री आता अशीच कायम राहील, घट्ट राहील. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात जर इतकी घट्ट मैत्री असेल तर ते फक्त मित्र नसतात. ताई, मला इकडे जायचंय, तर तू जा इथून. ताई, तुमचे खूप उपकार झाले. अगं उपकार कसले यार? बाहेर सगळी भांडी मला एकटीलाच घासायला लागली. लेक पळाली, तिच्या मागे ही आई पण गेली. सगळं कामे नाही तर तसंच टाकले मला. रुपाले, अगं ये बस. काय ग? पाण्यात. हा
हे घे पी. हळू. कशाला धावत जायचं ग लेकीच्या माग? अगं आशूला थांबवायला नको का? कशाला थांबवायचंय? हात धरून पळून गेली असती ना तरी चाललं असतं. अगं काय बोलतीस? काय चुकीचं बोलतेय ग मी? आशूला कळत नाही काय करायचं ते. आता तिला तिचंच खरं करायचंय म्हटल्यावर आपण तरी कशाला अडवायचं? रुपाली जरा तोंड बंद ठेव. आशू एवढी घाईघाईत गेली ना म्हणजे नक्कीच काहीतरी घडलेलं असणार. पण हिने पण काहीतरी सांगून जायचं ना, का जातीये, कुठं जातीये. त्या पम्मीला आहे ना बरोबर माहित असणार आहे आशू कुठं गेलीये ते. तिने फोन केला, तिने हिला सांगितलं, हिच्या कानात भरली आवाज, ही गेली लगेच. थांब मी प्रमिलाला फोन करते. फोन कर आणि चांगलं आहे ना खडसावून विचार तिला. काय झालं? उचलत नाहीये? कट केला. कट करते. परत फोन लाव. परत कट केला. या पम्मीनीचे ना काहीतरी माती खाल्ली असणार आहे म्हणून ती फोन कट करते. बघितलं? प्रमिले प्रमिले करून त्या पम्मीला डोक्यावर घेण्याचे परिणाम. अश्विनीची आई का करतेय फोन? आशू कुठे गेली हे विचारण्यासाठी फोन करत असेल. मग त्यांना सांगा ना. नाही नको. अहो मग तुम्हाला माहिती नाहीये असं तरी सांगा. त्या फोन करतात सतत. करू दे. मला कोणाशीही बोलायचं नाहीये. आता आपल्याला शांत राहणं जास्त गरजेचं आहे. आपल्याला आता त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचायला हवं. कुठे? झेंडू मला तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत. मला तरी सांगा. झेंडू प्लीज शांत राहा. फोटोग्राफर ठीक असतील ना? मला लवकरात लवकर त्यांना बघायचंय. आई, शुभंकर कुठे गेलाय? का काय झालं? कपडे शिवायचेत ना, टेलर येणार आहे म्हणून विचारलं. कुठे गेलाय तो? मला नाही माहित. सांगून नाही गेला? गेला असेल कुठेतरी, येईल परत. अहो पण आई, वेळेत यायला हवं ना. नाही, टेलर येणार आहे ना. अगं मग फोन कर ना त्याला. आई, अहो केला होता फोन पण तो फोनच उचलत नाहीये. आणि जेव्हा शुभंकर असा न सांगता जातो आणि फोनही नाही उचलत ना, तेव्हा तो दुसऱ्या दिवशीच घरी परत येतो. आता असं नाही होणार, येईल परत तो. तरी पण मी अश्विनीला फोन करून बघू का? काय? अहो करमरकर अश्विनी. तिथे गेला असेल ना तर अजिबात डिस्टर्ब करू नकोस त्याला. नाही नाही आई, मी त्यांना अजिबात डिस्टर्ब नाही करणार. पण शुभंकर तिकडेच गेला असेल तर ठीक आहे. येते मी.
अरे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे मंदार? जिकडे तिकडे चोहीकडे. अरे काय काय म्हणजे काय? अगं कविता, मला कविता सुचली म्हणून मी कविता म्हणतोय. अरे वा, काय सुचलंय पण. नाही नाही ते कळतच मला, पण एवढा आनंद कसला झालाय? एवढा आनंद कसला झालाय म्हणजे? अगं माझ्या भावाचं लग्न होतंय. भावाचं लग्न आहे म्हणून एवढा आनंद? हो. एवढा आनंदी तू आपल्या लग्नात होतास का? अगं आपल्या लग्नामध्ये माझा भाऊ आनंदी होता ना, म्हणून मग आता त्याच्या लग्नामध्ये मी आनंदी आहे. हा. मंदार, हा. काय गडबड काय नेमकी? नाही, काही गडबड नाहीच आहे. मी आपला असाच खुश आहे. मला कविता आठवली म्हणून कविता, मी कविता म्हणत होतो. परत आठवलंय मला. असं होय? मला वाटलं शुभंकर तुलाच सांगून कुठेतरी गेलाय. काय? म्हणजे मला सांगून कुठेच गेला नाही शुभंकर, आणि मलाही आत्ताच कळतंय की शुभंकर घरात नाहीये. हो का? हो. नाही नाही, कधी कधी तुमचं बंधुप्रेम फारच उतू जातं ना, म्हणून म्हंटल सांगून गेला असेल तुला. अगं आणि तसंही मला कुठे काय माहिती असतं, आणि लग्नाची किती मोठी जबाबदारी माझ्यावर. तुझ्यावर? म्हणजे तुझ्यावरच जबाबदारी आहे, पण आता तुझ्यावर जबाबदारी म्हणजे मला तुला मदत करावीच लागणार ना, म्हणून मग मला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये. नाही, तू लक्ष नाही दिलंस तरी चालेल, पण कुणीतरी शुभंकरकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. अगं कशाला कविता, इथेच गेला असेल कुठेतरी, येईलच एवढ्यात. तशी मला कल्पना आहे मंदार, तो कुठे गेला असेल. म्हणजे तुला माहिती शुभंकर सांगून गेला तुला? मला कशाला सांगून जाईल? तेच, तुला कशाला सांगून जाईल तो? हं? अगं म्हणजे तू बाहेर जाताना आईला सांगून गेला नाहीये, तुला कसं काय सांगेल ना. त्याने कोणालाही नाही सांगितलं ना, तरी मला वाटतंय तुझा भाऊ त्या अश्विनी नवलेलाच भेटायला गेला असणार आहे. अगं अश्विनीकडे कशाला जाईल तो? आणि जरी गेलाच असता तर आईला सांगून गेला असता ना. आतापर्यंत किती वेळा तो आईंना सांगून अश्विनीला भेटायला गेलाय? नाही, पण आत्ता का जाईल तो लग्नाचं आमंत्रण द्यायला? नाही नाही, मला ना वेगळाच संशय आहे. काय संशय आहे तुला? शुभंकर केळवणाला तर नसेल ना गेला अश्विनी नवलेकडे? अच्छा, हा संशय होता तुला. नाही, बरोबर आहे, तो केळवणालाच गेला असणार. आणि तसंही शुभंकरला अश्विनीच्या आईच्या हातचा भाकरी चुरा किती आवडतो खायला. केळवण आणि भाकरी चुरा काय संबंध आहे? हो, म्हणजे असू शकतो ना. बरं सोड सगळं ते. भाकरी चुराचं नाव काढल्यावर मलाही भूक लागायला लागली. ऐक ना, तुला जे काही तोडकं मोडकं जमत असेल बनवायला ते बनव आणि दे मला खायला. तोडकं मोडकं? नाही, तू छानच बनवतेस सगळं, पण आता पटकन जे काही बनेल ना ते. आणते बनवून. आलेच. हो. उचल ग बाई फोन. एक तर पोरीच्या काळजीने जीव कासवीच झालाय माझा. नको करूस फोन, तुझी भाची काय फोन उचलायची नाही आता. तरी मी प्रमिलेला सांगितलं होतं, तू काही बाई नको सांगूस माझ्या पोरीला. आशू हळवी आहे ग, तिला आशूपासून थोडे दिवस दूर पण राहायला सांगितलं होतं. तेच तर, आपण तिला जवळ केलं ना तेच चुकलं आपलं. लांब होती तेच बरं होतं. आता मला काय माहिती ही बाई असं काहीतरी करेल म्हणून. अगं पण तुलाच तर पुळका आला होता ना. तू तर सगळ्यांना कौतुक सांगत होती, आमची प्रमिला हे करती, आमची प्रमिला ते करती, आशूला घेऊन जाती कामाला, आशूला अशी मदत करती तशी मदत करती. पण ती पण त्या सिरियल मधल्या नटांसारखीच आहे ना, नटवी निघाली. पण मला हे कळत नाही, आपली आशू एवढं का ऐकते तिचं? तुझं चुकलं. आता मी काय केलं? अगं तेच तर, तू काहीच नाही केलंस. तुला जेव्हा कळलं ती पम्मी आपल्या आशूचं आणि त्या शुभंकरचं नातं जोडतीये, तेव्हाच तू आशूला खडसावून विचारायला पाहिजे होतं. आता काय बस बघत काय होतंय ते. गप्प बस रुपाली, आधीच तू डोक्याला ताप झालाय. ही पोरगी धावत पळत कुठे गेली ते माहिती नाही. मला तर आता काळजीच वाटायला लागली.
थांबून नाही चालणार. खूप उशीर होईल. मला जावंच लागेल. पम्मीदी, कुठे जातोय आपण? पम्मीदी, आपण शुभंकरच्या घरी जातोय का? मग अश्विनीच्या घरी जातोय का? पण तिच्या घरी कसं जाणार? तुम्हीच तिला कुठेतरी पाठवलंय ना? मग पम्मीदी, कुठे जातोय आपण? सांगा ना पम्मीदी. झोपल्या की काय? झेंडू, आता काही बोलू नकोस. सध्या आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचंय, ते जास्त महत्वाचं आहे. इथेच अपघात झालाय, पण इथे तर कोणीच नाहीये. फोटोग्राफरला काही झालं नसेल ना? की मी चुकीच्या ठिकाणी आले? फोटोग्राफर, मला काळजी वाटते. काय करू?